नमस्कार. आज आपण जाणून घेऊ की कुठल्या कॉमन सिम्पटम्ससाठी तुम्ही तुमच्या जवळच्या न्यूरोसर्जन किंवा स्पाइन सर्जनला दाखवलं पाहिजे. स्पाइन रिलेटेड इश्यूजमुळे जे कॉमन सिम्पटम्स आहेत त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे कंबरदुखी जी पायांमध्ये रेडिएट होते किंवा मानदुखी जी हातांमध्ये रेडिएट होते. सेकंडली, चालता चालता तोल जाणं किंवा इम्बॅलन्स होत असेल, पायातली चप्पल सटकत असेल तर ते पण सर्वायकल कॉर्ड किंवा मानेतल्या मज्जारज्जूवर कॉम्प्रेशनमुळे होऊ शकतं. थर्डली, हातापायांमध्ये खूप जास्त प्रमाणात मुंग्या येणं किंवा टिंगलिंग आणि नमनेस असेल तर तुम्हाला स्पाइन सर्जनला दाखवलं गरजेचं आहे. चौथं म्हणजे युरिनरी प्रॉब्लेम्स, म्हणजे एकदम अचानक अर्जन्सी, फ्रिक्वेन्सी, युरिनला कंट्रोल सुटणं किंवा खूप जास्त सिव्हिअर कॉन्स्टिपेशन हेही नसेंवर दाबांमुळे होऊ शकतं. लास्टली, जर तुम्हाला हातामध्ये हँडरायटिंग चेंज किंवा ग्रिपमध्ये विकनेस होत असेल किंवा पायामध्ये पंजा वर खाली करायला त्रास होत असेल किंवा पायात जडपणा वाटत असेल, जिना चढायला त्रास होत असेल तर हे मस्क्युलर विकनेसचे सिम्पटम्स आहेत जे नसेंमुळे असतात आणि तुम्हाला अर्जंटली न्यूरोसर्जनला दाखवणं गरजेचं आहे. ह्या कॉमन सिम्पटम्स जर तुम्हाला असतील तर ते अजिबात इग्नोर न करता तुम्ही न्यूरोसर्जनला कन्सल्ट केलं पाहिजे, कारण की ह्याच्यातल्या बऱ्याचशा कंडिशन्सना पूर्णपणे सर्जिकल किंवा मेडिकल क्युअर अवेलेबल आहे. सो प्लीज डोंट इग्नोर दिस कॉमन सिम्पटम्स आणि जर ह्याच्यातलं काही असेल तर लवकरच तुमच्या जवळच्या डॉक्टरना दाखवा. थँक्यू.